समतेचा दिसदारी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भारतीय संविधानाला आदर्श मानून कारभार करणारे हे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक असा पक्ष जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा अंगीकारून कायम जनसेवेसाठी समर्पित आहे। शिवशाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा घेऊन चालतो। सर्वात जास्त अभिमानाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रत्येक नेता आणि कार्यकर्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीकडे विचारांची जयंती म्हणूनच पाहतो आणि मोठ्या उत्साहात ती साजरी देखील करतो। महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांनी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलची आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी अनेक वेळा विधानसभेत आवाज उठवला आहे। आमचाही बाबासाहेबांच्यावर अधिकार आहे। बाबासाहेब हे सर्वांचे होते, आज ते महापुरुषामध्ये गणले जात आहेत। आपण ठराविक ठिकाणीच बाबासाहेबांचे फोटो लावून दिलेत। आमच्या इथे लावला पाहिजे, आमच्या इथेही लावला पाहिजे। आम्ही काय केलंय? तुम्हाला फोटो लावायचे ना, तुम्ही परवानगी दिली ना, आमच्या इथं सगळ्यांच्या बाबासाहेबांचे फोटो लावा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आदर करणारे अजितदादा पवार यांनी कायमच बहुजन बांधवांच्या कल्याणाचा विचार करून त्यांना रमाई आवास योजनेच्या माध्यमातून हक्काची घरं मिळवून दिली आहेत। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेची निर्मिती करून दलित तरुण तरुणींना सक्षम बनवण्याचा दादांनी वादा केला आहे। देशाला एकतेच्या, समतेच्या, बंधुत्वाच्या नात्याने बांधण्याची ताकद डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांमध्ये, त्यांनी दिलेल्या संविधानामध्ये आहे आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांना आणि भारतीय संविधानाला देखील मी वंदन करतो। जय भीम, जय भीम, जय भीम। थोडक्यात समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी तत्पर असलेले अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी कायम कटिबद्ध आहेत। सूर्य चंद्र जोपर्यंत आहे तोपर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटना आणि संविधानाला कोणी धक्का लावू शकत नाही। शोषितांच्या व्यथा हरण्या लढा भीमरायांनी दिला, समता बंधुता जपण्या मार्ग नवा त्यांनी खुला केला। उभारून निष्ठा ध्येयाची राष्ट्रवादीने विकास साधला, प्रगती आणि न्यायाचा हा वारसा पुढे चालला, हा वारसा पुढे चालला।